नमस्कार रसिको, मी सुनीलजी शिंदे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर आज पुन्हा एकदा हजर आहे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे ताजी बातमी निर्भीड चर्चा। तर मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना ज्या पद्धतीने काल महाराष्ट्रामध्ये गदारोळ झालेला आहे, सगळा राजकीय गदारोळ ज्याला आपण म्हणू शकतो, तो आपण बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे। त्याच गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहोत। कुठेतरी कालच्या सर्व घडामोडींवरती राजकीय आरोप प्रत्यारोप जे काही सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, यावरती कुठेतरी बारीक सारीक चर्चा करून सर्वसामान्य जनतेपर्यंत ती पोहोचवणं आणि ती तुम्हाला खऱ्या अर्थानं आतलं राजकारण कसं समजून घेता येईल यासाठीची ही चर्चा आज आपण करणार आहोत। मित्रांनो, ज्या पद्धतीने काल राजकीय भूकंप करण्याची तयारी भाजपच्या माध्यमातून सुरू झाली आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर करायला सुरुवात केली, काल पवार साहेबांनी राज्यपालांची भेट घेतली। त्यानंतर पवार साहेब राज्यपालांना भेटून निघून गेले आणि मीडिया समोर ज्यावेळी ते आले, मीडियाने ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी उत्तरं देणं टाळलं किंवा कोणत्याही पद्धतीची राजकीय चर्चा झालेली नाही असं त्यांनी सरळ पद्धतीनं सांगून टाकलं। त्याचबरोबर त्यानंतर नारायणजी राणे साहेबांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी ज्या चर्चा राज्यपालांशी केल्या त्या देखील सांगणं टाळलं, पण एक चर्चा त्यांनी निश्चित पद्धतीनं सांगितली। आज हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, हे सरकार पूर्णपणे निर्दयी आहे। हे सरकार कोणत्याही पद्धतीची जनतेची काळजी घेऊ शकत नाही, कोणत्याही पद्धतीची वैद्यकीय सुविधा मिळत नाही, असे बरेचसेच आरोप त्यांनी मीडियासमोर काल बोलून दाखवले। आणि राज्यपालांना त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट तुम्ही जाहीर करावी। याआधी म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लावली गेली होती। त्यानंतर सरकार स्थापन झालं, ती निघून गेली। पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं तेवढं सोपं नाही, तेवढं शक्य नाही। कारण घटनात्मक जरी राज्यपाल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मुख्य असले तरी देखील एक जनसामान्यातून निवडलेले मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्राचे तेवढ्याच ताकदीचे सक्षम प्रथम नागरिक असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे राज्यपाल कोणताही निर्णय तशा अर्थानं मुख्यमंत्र्यांना विचारात घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही आणि हे सुद्धा आपण बारकाईनं लक्ष देऊन लक्षात घेतलं पाहिजे। मग ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला अस्थायी करण्याचा प्रयत्न कोण करतंय का, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक काड्या घालण्याचा प्रयत्न करतंय का, किंवा महाराष्ट्रामध्ये जी सद्य परिस्थिती आहे या परिस्थितीपासून दूर जाण्यासाठी किंवा लक्ष दूर खेचण्यासाठी कोण जाणीवपूर्वक काही गोष्टी घडवून आणतंय का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये साधूंच्या हत्या होत आहेत, म्हणजे बघा तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। महाराष्ट्रामध्ये साधूंच्या हत्या होत आहेत, महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय सुविधांवरून वादंग सुरू आहेत, महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थितीमधून वादंग सुरू आहेत। हे कुठेतरी वेगळ्या दिशेला नेणारं राजकारण सर्वसामान्य तुम्ही आम्ही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारवरती भाजप सरकार सतत आरोप करतंय की तुम्ही एखादं पॅकेज द्यावं आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून लोकांना मदत व्हावी, त्याचबरोबर कोरोनाच्या बाबतीमध्ये ज्या सुविधा सरकार देत आहे त्या कुठेही पुरेशा नाहीत, त्या सुविधा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीत, सर्वसामान्य जनता त्या सुविधांपासून वंचित आहे। आणि हे भाजपनं जे आरोप महाराष्ट्र शासनावरती केलेत ते कुठेही खोडून काढताना महाराष्ट्र शासन दिसत नाही। परवाच आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या की आम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या मदती केल्या, वेगवेगळ्या लोकांना आम्ही कशा पद्धतीने मदत केली, मजुरांना गावी पाठवण्यासाठी आम्ही किती खर्च केला किंवा अदर ठराविक गोष्टींसाठी आम्ही किती खर्च केला, हे ज्यावेळी त्यांनी विस्तृत पद्धतीनं मांडून दाखवलं ते खऱ्या अर्थानं कुठेतरी सूचक होतं की आम्ही पुन्हा पॅकेज जाहीर करू शकत नाही। आणि त्यांनी स्पष्ट पण सांगितलं की एवढं सगळं दिलं असताना आता कोणतं पॅकेज जाहीर करू, हे पॅकेज आहे का, म्हणजे हे पॅकेजमधल्या गोष्टी आहेत का। पण खऱ्या अर्थानं आज सर्वसामान्य जनतेला तुम्हाला आम्हाला एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती सरकारनं करायलाच पाहिजे, असं सर्वांचं महाराष्ट्रातील जनतेचं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाच्या खात्यामध्ये काही ना काही एक रक्कम सरकारनं जाहीर करावी। मग ती केंद्र सरकारनं पण करावी, ती राज्य सरकारनं पण करावी।
ती आजपर्यंत कोणत्याही सरकारनं दिलेली आपल्याला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय योजना आहेत, त्यानंतर लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये काय योजना आहेत, काही सरकार सांगायला तयार नाही. आणि असं सरकार जर काम करत राहिलं तर हे सरकार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरेल असं भाजपनं वारंवार सांगण्याचा प्रयत्न आपल्या वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून केलेला आहे. भाजपचे वेगवेगळे नेते पुढे येत आहेत, भाजपचे फडणवीस साहेब पुढे येत आहेत, भाजपचे आपले नारायण राणे साहेब पुढे येत आहेत. हे येऊन सतत आत्ताच्या सरकारवरती प्रहार करतायत. आता हाच प्रहार पलटवून लावण्याचं काम शिवसेनेचे एकच नेते करताना आपल्याला दिसत आहेत, ते म्हणजे संजय राऊत. आता संजय राऊत हे असे नेते आहेत की ज्यांना नारायण राणे साहेबांनी चोख प्रत्युत्तर दिलं त्यांच्या केलेल्या स्टेटमेंटवरती. आता राऊत साहेबांनी काय स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही महाराष्ट्राची काळजी करू नका, तुम्हाला जर काही तत्त्वज्ञान सांगायचं असेल, जर काही सूचना द्यायच्या असतील तर त्यात तुम्ही गुजरातला जाऊन गुजरात सरकारला द्या, कारण तुमचं तिथं सरकार आहे आणि तिथलं सरकार पूर्णपणे अपयशी आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये लढण्यासाठी. यानंतर भाजप शांत बसणार नाही. भाजपनं त्यांच्यावरती प्रतिवाद करायला सुरुवात केली. राणे साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की राऊत साहेब तुम्ही आम्हाला काही शिकवण्याच्या भरी पडू नका, तुम्ही तुमचं सरकार नीट चालवा. हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि हा महाराष्ट्राचा विषय असताना तुम्ही महाराष्ट्राच्या विषयांसंदर्भात बोला. तुम्ही गुजरातचा विषय इथे आमच्यासमोर बोलण्यामध्ये कोणताही पॉईंट नाही, कारण महाराष्ट्र राज्याचा विषय सुरू असताना दुसऱ्या राज्याचे विषय इथे आणून विनाकारण लोकांच्या मनामध्ये दुर्ग्रह पसरवण्याचं काम राऊत साहेब करतायत की काय, अशा पद्धतीचा टोला नारायण राणे साहेबांनी राऊत साहेबांच्यावरती लावलेला आहे. त्याचबरोबर भाजपनं सगळ्यात मोठा आरोप जो केलेला आहे तो म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं सरकार वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोचवायला असमर्थ ठरलेलं आहे. आणि ही गोष्ट आजच्या तारखेला खरी झाल्याची दिसत आहे आपल्याला, कारण पूर्ण सर्व गावोगावी किंवा जिल्हावाईज जर आपण योजना बघितल्या, कोल्हापूर जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घेतलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 400च्या आसपास रुग्ण आज आपल्याला झालेले दिसत आहेत. परवाच मी माझ्या व्हिडिओत सांगितलं की तपासणी करण्याअभावी लाईनमध्ये उभा राहिल्याने एक जणाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे? मग ही गोष्ट आपण कधी लक्षात घेणार आहे का? हे कधी आपण तपासून पाहणार आहे का? हे आपण जाणलं पाहिजे. तर मित्रांनो, आज जर आपलं महाराष्ट्र शासन आपल्याला सांगतंय की आम्ही सक्षम आहोत, आम्ही सगळ्या पद्धतीनं काम करतोय, जर तुम्ही सक्षम आहात, जर तुम्ही सगळ्या पद्धतीनं काम करताय, तर महाराष्ट्राला केरळकडे मदत मागण्याची गरज काय पडते? वैद्यकीय सुविधांमध्ये आपण एवढे का कमकुवत आहोत? हे आत्ताच्याही सरकारनं उत्तर द्यावं, याच्या आधी गेलेल्या सरकारने उत्तर द्यावं, असं जनतेचं स्पष्ट मत आहे. जनतेमधून एक रोष व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे ह्या सर्व राजकारण्यांबद्दल. मग तो विरोधी पक्ष असो किंवा तो सत्तेतला पक्ष असो, या सर्वांच्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये एक आक्रोश आणि संताप निर्माण होण्याची भावना कुठेतरी झाल्याचं आज जनमानसामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आज आपला महाराष्ट्र जुनं राज्य असून आपला भारत 70 वर्ष झालं स्वतंत्र होऊन आपल्या भारत देशानं किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारनं किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यानं जर साध्या वैद्यकीय सुविधा जर स्ट्रॉंग करू शकलं नसेल तर आपण इतक्या वर्षामध्ये केलं काय हा प्रश्न निश्चित जनतेच्या मनामध्ये आहे. जनता आज सरकारला प्रश्न विचारते, अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांना प्रश्न विचारतोय, ना की फक्त आत्ताच्याच सरकारला. येथून मागे होऊन गेलेल्या सर्व सरकारांना महाराष्ट्र प्रश्न विचारतोय की जर तुम्ही वैद्यकीय सुविधा जर आम्हाला किमान देऊ शकत नसाल, किमान आम्हाला राशन पोचवू शकत नसाल वेळेवरती, तर महाराष्ट्रानं आतापर्यंत केलं काय? आम्ही दिलेल्या टॅक्सचं सरकारनं केलं काय? याचं उत्तर आम्हाला द्यावं, असं महाराष्ट्र खडबडून विचारतोय. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं केरळकडं महाराष्ट्र मदत मागतोय ही कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण एवढं मोठं आपलं राज्य जर वैद्यकीय सुविधा जर सक्षम करू शकत नसेल आणि केरळसारखं छोटं राज्य जर वैद्यकीय सुविधांमध्ये मजबूत असेल, तर आपल्याला अशा सरकारांकडून किंवा अशा राज्यांकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे. हे आज अख्ख्या महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे. अख्खा महाराष्ट्र हेच प्रश्न विचारतोय आत्तापर्यंत होऊन गेलेलं सर्व राजकारण्यांना की तुम्ही नक्की केलं काय? सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्रामधून जर शासनाला जातो, केंद्र शासनाला जातो किंवा महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंटला जातो, तर त्या टॅक्सचा किंवा त्या येणाऱ्या कराचा, त्या वसुलीचा, त्या सर्व पैशांचा उपयोग महाराष्ट्र शासन नक्की करतंय काय? मग कुठे करते? परवाच एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला भिवंडीमधला. तर तो एक व्यक्ती भिवंडीमधला रस्त्याचं काम चालू असताना त्या रस्त्याचं काम थांबवून त्या रस्त्याच्या कामासंदर्भात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा एक पोलखोल त्याने केली, तर त्या खडीमध्ये कुठेही डांबर असल्याचं जाणवलं नाही.
डांबरासारखा दिसणारा कलर त्या रस्त्याच्या खडीमध्ये टाकला होता. म्हणजे ही ज्यावेळी आता सोशल मीडिया खऱ्या अर्थानं चांगलं आहे असं म्हणायला पाहिजे आपल्याला, की अशा काही गोष्टी देखील समोर येत आहेत जनतेसमोर. म्हणजे सरकार कोणत्या लोकांसोबत काम करतंय, सरकार पैसा कुठे खर्च करतंय, म्हणजे सरकारच्या पैशावरती डल्ला मारण्यासाठी आपण लोकांना निवडून देतोय का, किंवा आपल्या सर्व जनतेच्या पैशावरती सरकार मजा मारण्यासाठी सरकार आपण बसवतोय का, हे कुठेतरी सर्वसामान्य जनतेनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि खडसावून आपण विचारायला शिकलं पाहिजे या राज्यकर्त्यांना, की आमच्या पैशाचं तुम्ही करताय काय. जर आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर यांना राजकारण सुचत असेल, आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर राजकीय भूकंप करण्याची तयारी कोणाकडून होत असेल, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. यामध्ये मग सत्तेतले तिन्ही पक्ष असतील किंवा विरोधी पक्षनेते, विरोधी पक्ष भाजप असेल आणि त्यांचे संघटित इतर पक्ष असतील, हे कोणी जरी असे प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे. पण जर खऱ्या अर्थानं हे सरकार अशाच पद्धतीनं अपयशी ठरत गेलं, जर अशाच पद्धतीनं अपयशी यांच्या पदरात पडत गेलं कोरोनाच्या बाबतीत, तर मात्र सरकारला आपलं काम करणं अवघड जाईल. आणि राणेसाहेब ज्या पद्धतीनं म्हणतायत की राष्ट्रपती राजवट या महाराष्ट्रामध्ये यावी, या गोष्टीकडे कुठेतरी महाराष्ट्राचा कल गेल्याशिवाय राहणार नाही असं आज या सर्व चर्चेचे आणि सर्व गदारोळ पाहिल्यानंतर निश्चित पद्धतीनं जाणवतंय. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांसारखे मोठे नेते आहेत, आता पियुष गोयलनी ज्या पद्धतीनं काल उत्तर दिलं ट्विट करून, काल दिवसभर तेच सगळं चाललं होतं चॅनलवरती, तुम्ही पाहिलं असाल की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला ट्रेन्स मिळत नाहीत, त्यानंतर त्यांनी ट्विट केलं गोयल साहेबांनी की आम्ही ट्रेन देतो, तुम्ही यादी पाठवा. पण कोणत्याही पद्धतीची यादी महाराष्ट्र सरकार देऊ शकले नाही. म्हणजे इतक्या कुचकामी पद्धतीचं जर काम आपल्याकडून होत असेल तर कुठेतरी आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण नक्की करतोय काय आणि आपली दिशा कुठे चालली, आपण कोणत्या बाजूने चालायला लागलोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आज लोक मारतायत. राणेसाहेबांनी सकाळीच सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की विनाकारण लोक मारतायत, ह्या टेस्ट विना लोक मारतायत, उपचाराविना लोक मारतायत. ही दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आणि ही दयनीय अवस्था जर आपल्याला थांबवायची असेल तर कुठेतरी खऱ्या अर्थानं कडक कायद्यांची अंमलबजावणी करून लोकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि आपली लोक असे आहेत ना की जोपर्यंत आपण कडक सांगत नाही कायद्यांना तोपर्यंत आपण तुम्ही आम्ही ऐकत नाही. हा आपला सगळ्यात मोठा दोष आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेऊया आपण की हे आपल्यासाठी चाललं आहे, हा लॉकडाऊन आपल्यासाठी आहे. आज सकाळीच राहुल गांधींची एक कॉन्फरन्स झाली, व्हिडिओ कॉन्फरन्स, त्यात ते सांगतायत की फक्त लॉकडाऊन पे लॉकडाऊन, लॉकडाऊन पे लॉकडाऊन चालू आहे. पण लॉकडाऊन नाही केलं तर काय होणार आहे याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. राहुल गांधींना जनता विचारते किंवा भारत विचारतोय किंवा भाजप विचारतो. जर तुम्ही म्हणताय लॉकडाऊन ठेवून काहीच नाही होणार, तर तुमच्याकडे असा काही प्लॅन आहे का, तो तुम्ही द्या ना. फक्त आरोप करून काही होणार नाही. एकमेकांवरती जर तुम्ही आरोप करत राहिला तर या देशाची दुरावस्थाच होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर ज्यांना राजकारण सुचत असेल तर असे राजकारणी या भारतासाठी, या महाराष्ट्रासाठी योग्य नाहीत. हे जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. तरुण पोरांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या मागे फिरतोय, आपण कोणाच्या उदो करतोय, आपण कोणासाठी झगडतोय, आपण कोणासाठी धडपडतोय, हे आजच्या तरुण पोरांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या करिअरवरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, जे मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर मित्रांनो, ही निर्भीड चर्चा करण्याचं कारण एवढंच की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जो काही गदारोळ सुरू आहे, जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मग राणेसाहेब एक बोलत आहेत, फडणवीस साहेब एक बोलत आहेत, संजय राऊत साहेब एक बोलत आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब एक बोलत आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात तिकडून आरोप करत आहेत. वेगवेगळ्या आरोप आणि प्रत्यारोपांच्या फायरी सुरू झालेल्या आहेत. म्हणजे कोरोना राहिला बाजूला, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही राजकारण्याला कितपत कोरोनाचं पडलं आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर सर्वसामान्य जनतेने स्वतः आता प्रयत्न करायला पाहिजेत. स्वतःला एक मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत की सरकारच्या योजना आमच्यापर्यंत किती पोहोचणार आहेत आणि त्या योजनांचा आम्हाला किती फायदा होणार आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे समजणे वाले को इशारा काफी होता है, ही जी म्हण आहे ना, या म्हणीचा अर्थ लक्षात घेऊन आता इथून पुढे आपण जनतेनं वागलं पाहिजे. साध्या ॲम्ब्युलन्स लोकांना देऊ शकत नाही, साध्या गोष्टी, साधे उपचार आपण लोकांना करू शकत नाही, तर मग इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्रानं वैद्यकीय सुविधांमध्ये नक्की केलं काय, हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतो. आणि आज महाराष्ट्राबरोबरच भारत देश पूर्ण वैद्यकीय सुविधांमध्ये किती कुचकामी आहे, किती खाली आहे आपण, किती कमी आहोत आपण, हे खऱ्या अर्थानं दिसतंय. आणि अख्खा तरुण भारत, यंग इंडिया विचारतो या भारताला, विचारतो या सरकारला की तुम्ही नक्की केलं काय, सांगा आम्हाला.
जर एवढ्या कोरोनामुळे जर आपण बॅकफूटवर येत असेल एका कोरोनामुळे, तर आपण नक्की केलं काय? हा प्रश्न विचारतोय अख्खा भारत या सरकारला, आणि यांनी सरकारनं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि सरकारनं किंवा राजकारण्यांनी ज्या पद्धतीनं राजकारणी हे सर्व लोक मिळून, म्हणजे तू पण खा मी पण खातो अशा पद्धतीचं राजकारण जे काय आपण आत्तापर्यंत पाहत आलेलो आहे याच्या आधी देखील, तर ते राजकारण थांबवून कुठेतरी खऱ्या अर्थानं जनतेसाठी झटावं, जनतेसाठी मरावं, जनतेसाठी जगावं ही भावना घेऊन राजकारण्यांनी एकत्र येऊन या कोरोनाच्या महामारीतून जनतेला वाचवावं, हे आजच्या या व्हिडिओच्या शेवटाकडे जाताना मी सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, सगळं राजकारण डोक्यातून बाजूला काढून, राजकारण हे गजकारण असतं हे एक लक्षात घ्या. राजकारण थोडंसं बाजूला ठेवून आणि आपल्या करिअरवरती फोकस करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहून तुमचं करिअर डेव्हलप करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. कोणताही राजकारणी येऊन तुम्हाला जगवणार नाही, हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. तर मित्रांनो, ही होती आजची चर्चा. कालच्या सर्व राजकीय गोंधळावरती आपण केलेली आजची ही चर्चा. तुम्हाला कशी वाटली ही चर्चा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि निश्चित आमच्या या कार्यक्रमाशी जोडले जा, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे ताजी बातमी निर्भीड चर्चा. मी सुनीलजी शिंदे इथंच आज थांबतो, तुमची रजा घेतो. घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. धन्यवाद.